नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाच्या पिठाचे बॉबी पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हे पापड पहा, अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेले आहेत. पापड तुम्हाला मी काही तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपले हे पापड आहेत ना, मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेले नाही. विशेष म्हणजे अजिबात हे पापड बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि वर्ष 2 वर्षासाठी ना हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरातील जी लहान मुलं असतात ना, ती कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात. तर बाहेरचे अनहेल्दी पॅकिंगचे कुरकुरे देण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारचे कुरकुरे बनवून ठेवले तर वर्ष 2 वर्षासाठी अजिबात खराब होत नाही. मुलं जेव्हा कुरकुरे मागतील ना, तेव्हा तुम्ही त्यांना असे हे बॉबी पापड तळून देऊ शकता. जर तुम्हाला तळायचे आणि तेलकट द्यायचं नसेल तर OTGमध्ये सुद्धा फ्राय करू शकता. खूप छान असे फ्राय होतात. पापड पहा, अजिबात करताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे, कारण आपण हे बॉबी पापडची खिशी जी आहे ना, ती खूपच अगदी व्यवस्थित घेतलेली आहे. त्याचप्रमाणे हे पापडांचं पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखावं हे देखील व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे.